हॅलो एव्हरीबडी, आय एम डॉक्टर श्वेता काटे. आय एम सायकोथेरपिस्ट अँड काउन्सिलर. तर आजचा आपला विषय आहे नो म्हणजेच नाही. हे म्हणणं का गरजेचं असतं आणि ते कसं म्हणायचं. नो म्हणणं अवघड जातं का आणि नंतर स्वतःलाच त्रास होतो. पण खरं काय आहे माहितीये, तुम्ही इतरांना हो हो म्हणता म्हणता स्वतःला नो म्हणता. तर नो म्हणणं हे का गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही सतत हो म्हणता तेव्हा तुमचं वेळ आणि एनर्जी दोन्ही वाया जाते. पण जेव्हा तुम्ही नो म्हणायला लागता तेव्हा तुम्ही तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचवू शकता. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमचं सेल्फ रिस्पेक्ट टिकून राहतं. आणि तिसरी गोष्ट, अननेसेसरी स्ट्रेस हा कमी होऊन जातो. तर चला बघूयात नो कसं म्हणतात. मी तुम्हाला 3 टिप्स देते. तर सगळ्यात आधी, कीप इट सिम्पल. तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकता की आज मला काही शक्य नाहीये. दुसरी गोष्ट, गिल्ट सोडा. नो म्हणणं म्हणजे स्वार्थीपणा नाही, तर स्वतःची काळजी घेणं आहे. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही ऑल्टरनेटिव्ह द्या, पर्याय द्या. फॉर एक्झाम्पल, मला आज नाही जमणार, नंतर बघूया. तुम्ही नेहमी प्रेमाने आणि पोलाइटनेसने नो म्हटले तर समोरचा पण नाराज होणार नाही. तर लक्षात ठेवा, तुमची ही हो हो म्हणण्याची सवय जर ते लोकांच्या लक्षात आली तर ते तुम्हाला गृहीत धरायला लागतात आणि मग तुमचा सेल्फ रिस्पेक्ट कमी होऊन जातो. तर आजपासून जिथे गरजेचं आहे तिथे नो म्हणायला शिका. आणि जर काही तुम्हाला बाउंड्री सेट करता येत नसतील तर मला येऊन नक्की भेटू शकता. थँक्यू.